डोळ्यातून चंद्रभागा आता आटायाची नाही, डोळ्यातून चंद्रभागा आता आटायाची नाही। उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही, वारी चुकायाची नाही। थांबल तवा जोडलं मी हात, जवा रिकामीर वाट मारल्या मी अनवाणी, मग किती येर झाल्या मारल्या मी अनवाणी, मग किती येर झाल्या माझ्या घरातच झाल्या जशा युगाचार वाऱ्या। तुझ्या दर्शनाची आस कधी थांबायची नाही, उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही, वारी चुकायाची नाही। जय जय राम कृष्ण हरी। आता उघडल दार बघ अवघ्या जगाच, आता उघडल दार बघ अवघ्या जगाच। तूच हात धर घेऊन जा तुझ्या गाभाऱ्यात, तूच हात धर घेऊन जा तुझ्या गाभाऱ्यात। जवा पुन्हा एक वार रूप दिसल सुरेख, जवा पुन्हा एक वार रूप दिसल सुरेख, तुझ्या पायावर माझ्या आसवांचा अभिषेक। मायलेकराची नाळ कधी तुटायाची नाही, उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही। रामकृष्ण हरी माऊली। आता सकाळचे वाजले 4:45 आणि आमचा दुसरा दिवस आहे पंढरीची वारीचा, म्हणजे आम्ही वर्सोवातून निघालेलो आहे। आणि पहिली वस्ती आमची आता ही होती ती वाशी या ठिकाणी होती। मंदिरात खूप मोठं मंदिर आहे, मस्त स्पेस आहे, सर्व चांगले झोपायला जागासुद्धा आहे, सोय चांगली आहे। आणि आता आम्ही दुसरा दिवस आमचा आहे इथून थेट पनवेल, बरोबर ना? पनवेल आमचा दुसरा दिवस पनवेल आहे। आणि आता आमचा जेवणाचं ठिकाण असेल कोपरागाव। तर आम्ही थोड्या वेळात पावसासाठी आम्ही इथे थांबलो होतो, पाऊस चालू झाला होता म्हणून। आता आम्ही थोड्याच वेळात म्हणजे 5 ते 10 मिनिटात सर्व वारकरी आम्ही आता पुन्हा एकदा आमच्या दुसऱ्या दिवशीची सुरुवात करणार आहे। तर चला पुढे आम्ही भेटतच राहू। धन्यवाद। रामकृष्ण हरी। रामकृष्ण माऊली।
रामकृष्ण हरी. आमचा ब्लॉगर आलाय. बघा पाहू शकता तुम्ही, आम्ही आता निघालेलो आहेत. पुढची चाल आमची दुसरा दिवस. आता आम्ही निघतो आणि असेच आम्हाला सहकार्य करत राहा आणि आम्ही असेच भेटत राहू. मध्ये मध्ये मी तुम्हाला दिसतच राहीन या व्हिडिओमध्ये. माझा मित्र आहे आयुष टिपे. हा माझा खूप चांगला मित्र आहे. तीन वर्षापासून गेल्या 3 वर्षापासून आम्ही एकसाथ चालतो. आणि आमचे पुढचे वारकरी मित्रमंडळ ते बघा पाहू शकता, गेट जाऊन उभे आहेत, निघालेलेच आहेत. आणि आता आमचा दुसरा टप्पा आहे तो पनवेलला सुद्धा तुम्ही आम्हाला असेच पाहणार. आणि ते पण गजर भजनाच्या वादात नादात तालात कला. पुढे भेटूया आपण. धन्यवाद. रामकृष्ण हरी. हरे जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण. हरे जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण. हरे जय जय राम. बोला ज्ञानोबा माऊली तुकाराम. हे ज्ञानोबा माऊली तुकाराम. बघा वाजत गाजत नाचत नाचत गुलाल उधळीत. बघा वाजत गाजत नाचत नाचत गुलाल उधळीत. दिंडी चालली 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 पंढरीला. ब्रह्म अवतरले अवतरले पंढरपूर नगरीला. दिंडी चालली 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 पंढरीला. दिंडी चालली 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 पंढरीला. ज्ञानोबा माऊली तुकाराम. हे ज्ञानोबा माऊली तुकाराम. विठुनामाचा गजर चालतो, हरिभजनात भाविक डोलतो. टाळ मृदुंग वाजती चिपळ्या आळविती श्रीहरीला. टाळ मृदुंग वाजती चिपळ्या आळविती श्रीहरीला. दिंडी चालली 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 पंढरीला. दिंडी चालली 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 पंढरीला. ज्ञानोबा माऊली तुकाराम. हे ज्ञानोबा माऊली तुकाराम. रामकृष्ण हरी. शुभ प्रभात. आमचा दुसरा दिवस खूप चांगल्या प्रकारे सुरुवात झालेली आहे. आमच्या पदयात्रेला वारकरी म्हणजे आम्ही पंढरपूरसाठी निघालेलो आहोत. आणि आता आम्ही जेवणाच्या ठिकाणी पोचायला आता फक्त 1 तासाच्या आतमध्ये आम्ही जेवणाच्या ठिकाणी पोहोचू. आणि सकाळचा सुंदर देखावा आपण पाहू शकता. हवामान किती मस्त आहे. पाऊस पण येतोय जातोय. उन्हाची कमतरता आता आम्हाला म्हणजे ऊन खूप कमी असल्या कारणाने सर्वांची जी चालायची पद्धत आहे खूप रीतसरपणे चालतात. कुठे थांबायची गरज नाही आहे. असंच जर आम्हाला पुढेसुद्धा भेटत राहिलं ना वातावरण, तर आमची ही पंढरपूर यात्रा एकदम यशस्वीपणे पार पडणार. कोणाला कोणती इजाही होणार नाही. आणि मी फक्त आता एवढे बोलतो की माझे वारकरी मित्रमंडळ आणि माझे वारकरी माझा मित्रच आहे तो आकाशला आहे. 3 वर्षापासून आम्ही एकत्र चालत आहोत. आणि आमचा ॲक्सपिरियन्स काय आहे तो सांगणार. त्या आकाश भाऊ 2 शब्द बोला जरा. नमस्कार. रामकृष्ण माऊली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपण 2025ची ही वारी वेसावातून कोळी लोकांची
आपले कोळी लोकांचे जो जेव्हा आगोटी जे धंदे बंद होतात, धंदे बंद झाले की आपले कोळी लोकांचे विषय निघतात जत्रेचे सर्वांचे. बँकॉक जाव, दुबई जाव, इथे जाव, तिथे जाव. पण आम्हा वारकरींचा एकच विषय की आषाढी एकादशी आली का आमची वारी कधी निघते. ही वारी झाल्यानंतर आम्हाला कुठे जायचं तरी जाव, सर्वप्रथम वारी. आम्ही आता थेट चाललो पनवेलला आणि दुपारचं आमचं जेवण आहे कोपरगाव. आम्ही वाशीतून निघालो आम्ही 8 किलोमीटर नाश्ता आला 8 किलोमीटरवर. आता एक दुसरे 8 किलोमीटर जेवण आहे, त्याच्यानंतर पनवेलला आमचं मुक्काम आहे. पुढचा ब्लॉग तुम्हाला पनवेलनंतर या पनवेलच्या मंगल कार्यालयामध्ये तुम्हाला भेटेल. तसेच आमचे आयुष शिपे यांचे बी आभार. यांचा ब्लॉग आहे, यूट्यूब आहे, त्यांचे माध्यमातून आमचे बेसाळ वारकरी भजन मंडळ त्या सर्वांचे वारकऱ्यांचे व्हिडिओ स्टुडिओ फोटो व आमचं लोकेशन सर्व आम्हाला पुन्हा घरी जाऊन पाहायला मिळते. त्यासाठी आयुष शिपे यांचे सुद्धा आभार. धन्यवाद. रामकृष्ण हरी.